नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. लर्न फॉर लाईफ चेंज या YouTube चॅनलवर आपले स्वागत आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रवेश सुरू होणार आहे. ITI 2024. तर ITI मध्ये प्रवेश घेण्यास इच्छुक उमेदवारांनी admission.dbet.gov.in या वेबसाईटला सेव्ह करून ठेवा, कॉपी करून ठेवा. या वेबसाईटवरच आपल्याला फॉर्म भरायचा आहे. ऑनलाईन नेट कॅफेवरून आपल्याला फॉर्म भरायचा आहे किंवा आमच्या वैष्णवी मल्टी सर्व्हिसेस छत्रपती शिवाजी चौक चंदनजिरा जालना 7058444413 या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअपवर डॉक्युमेंट पाठवून फॉर्म भरू शकता. घरबसल्या तुम्हाला फॉर्म भरून मिळेल व ITI प्रवेश संदर्भात पूर्ण माहिती तुम्हाला याद्वारे मिळेल. तर औद्योगिक प्रशिक्षण संस्था महाराष्ट्रामध्ये जवळपास या वेबसाईटवर दिलेली माहिती बघा तुम्ही. प्रवेश प्रक्रिया ITI डॅशबोर्ड. या वेबसाईटवर तुम्हाला पूर्ण माहिती पाहायला मिळेल ITI संदर्भात. औद्योगिक प्रशिक्षण संस्था महाराष्ट्रामध्ये 417 ITI आहेत सरकारी व 466 खाजगी. यामध्ये 93,481 आणि 42,705 अशा जागा आहेत. यामध्ये ITI संख्या 417 मध्ये बघा, सामान्य, आदिवासी महिला, आदिवासी आश्रम, SCP, अल्पसंख्याक आणि संरक्षण. तसेच प्रायव्हेटमध्ये 466 त्यांची संख्या अशी आहे. तर एकूण ऍडमिशन गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट मिळून 1,36,386 ऍडमिशन दरवर्षी ITI मध्ये होत असतात. ITI कॉलेज दर जिल्ह्यामध्ये व तालुक्यामध्ये आहे. तर ITI मध्ये प्रवेश घेण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांनी या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व इतर मित्रांनाही व्हिडिओ शेअर करा. ITI मध्ये प्रवेश घेण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे बघा. 10वीचे मार्कशीट व प्रमाणपत्र, 10वी पास TC, जातीचे प्रमाणपत्र, SC, ST, OBC, VJNT, NTB, NTC, NTD, SBC, SEBC, EWS, जातीचे नॉन क्रिमिलियर. हे कोणाला लागणार? SC, ST सोडून OBC, VJNT, NTB, NTC, NTD, SBC, SEBC, EWS आणि रहिवासी. हे कागदपत्र तुम्ही काढून घ्या. यानंतर तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती देण्यात येईल. तर या चॅनलला नक्की शेअर करा, लाईक करा व सबस्क्राईब करा. धन्यवाद.